तू कोण्या वर्गात आहेस? चौथ्या वर्गात. बरोबर. हे दोघंही सातव्या वर्गात ना, हे सातव्या वर्गात आहेत. बरोबर. अबे तुम्हाला इथं बोलावल्यानं काय होते, डिरिंग वाढते आपल्यातलं. बरोबर. तुला बोलता आलं पाहिजे ना. कोण्या वर्गात आहेस तू? काय नाव आहे तुझं? काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? पोलीस. पोलीस. सारे पोलीस होता काय? भाकरवाडीचं नाव पलटून पोलीसवाडी टाका लागेल. वेदांत, माणूस जन्मानं मोठा होते की कर्मानं? कर्मानं. मग कर्म म्हणजे कोणते? लोकांच्या वावरातला कापूस चोरून आणणे, उभ्या पिकात ढोरं सोडून देणे, एखाद्याचा संबंध होत असेल तर मोडून टाकणे. कर्म हेच ना. मग कोणते? बरं, तुझ्या मनात जे येत असेल ते बोल. इकडे तिकडे पाहू नको. लांब श्वास घे, सोड. आता तुले जे तुझ्या मनात येत असेल. कर्म म्हणजे कोणते? अबे कोणते कर्म केल्यानं माणसाचं नाव होईल? चांगले. माईक घे ना मग जवळचा. घाबरून काय राहिला? कोणते? चांगले. मग चांगले कर्म म्हणजे कोणते? एक 30 वर्षाचा तरुण आयुष्यातल्या बाकी सगळ्या गोष्टी सोडून आज या वयाचे पोट्टीच्या लफड्यात मरतात, दारू पिऊन. ही हकीकत आहे बरं. बारवर शिशा फुटेपर्यंत दारू पितात, भांडणं करतात, जातीय दंगलीत भडकतात. बाबू, तुझ्या गावच्या शंकरदादानं 200 ते 300 पोरईले माळकरी केलं. टाळ्या वाजवा द्यायच्यासाठी. मला सांग बरं, या 200तले बिचारे कोण्या मार्गानं असतील? सगळे आणले. तेले मार्ग दाखवला. दिशा दाखवणारा महत्वाचा बेटा. 2500 वर्षाच्या अगोदर बुद्धांनी दिशा दाखवली. 900 वर्षाच्या अगोदर माऊली ज्ञानेश्वर महाराज संत नामदेवांनी दिशा दाखवली. छत्रपतींनी 400 वर्षाच्या अगोदर. आयुष्यात माणसानं दिशादर्शक झालं पाहिजे बेटा. इतरांना दिशा दाखवण्याचं काम केलं पाहिजे. वेदांत, आयुष्यात मोठा होय, इमानदारीनं काम करत राह. मग माणूस मोठा काय न होते ते पाय बरं. त्याचा लाईट कसा लागला? कर्मानं. घे पुस्तक, माईक ठेवून बसून जाय. काय झालं हो, हल्लीचं वातावरण खूप दूषित झालं. हे लेकरं आहेत ना, आता हे तुम्हाला सांगतो मी, डेमो देतो 1 मिनिटात. बाबू, तुम्हालाही देतो पुस्तक, घाबरू नको. फक्त त्याच्या योजनेत तू तोंड घालू नको. त्याची योजना त्याच्यात जवळ ठेव. पुस्तक इथं वाचू नको. एका रात्रीत बाबासाहेब होशील. ठेवून दे, शांततेनं वाच. मी नम्रतेची प्रार्थना करतो तुम्हाला. काय झालं हल्ली पोरायचं? आता तुम्ही विचारून राहिलो, बोलायला तयार आहेत काय? नाही. काय झालं, कट्टरतावाद एवढा पसरून राहिला आज. खरा धर्म कोणाला समजून नाही राहिला. हिंदू, मुसलमान, बौद्ध, शीख, ईसाई प्रत्येक जण म्हणजे कट्टरता भयंकर आली आता प्रत्येक धर्मात. तुम्ही पहा, कट्टर हिंदू, कट्टर मुसलमान, कट्टर बौद्ध, कट्टर शीख. अरे आपल्या साधू संतांनी हे नाही शिकवलं आपल्याला. मला सांगा तुम्ही, आता या पोराईनं एवढ्या मोठ्या गायीचे प्राण वाचवले याच्यात, किंवा तुमच्याकडे एखाद्या मुसलमानानं गाय आणून दिली तुमच्याजवळ वागवल्याले, तुम्ही त्याला नकार देसान काय? तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? ती गोमाता. बरोबर. काय झालं, आज ह्या पोरांना हे शिक्षण देणं गरजेचं आहे. हा जो विचार आहे, स्वतःच्या शेतातली जागा एवढी मोठी गोरक्षणासाठी दिली. तुम्हाला माहीत आहे परिणाम काय झाला? आपण जितना देख रहे उतनी आसान बात नाही आहे ये. तुम्हाला 1 मिनिटात डेमो देतो मी. बेटा, हा भगवा कलर कोण्या धर्माचा आहे रे? भगवा कलर पोरपोरी दोघंही जण. भगवा कलर कोण्या धर्माचा आहे? ये हिंदूवाला उभा आहे. बरोबर. अबे ये ना इकडे, ये ना. तू नाही ना बे. त्याच्याजवळ माईक दे. अबे जे बोलला तो येत जा ना तुम्ही. त्याच्याजवळ माईक द्या. आता पुढचा उत्तर तू देतो. तुझं काय नाव? माईक चालू करा ना. तुम्ही बोट नका घालत जाऊ ना त्याच्यात. ते चालू करून देतात, तुम्ही बंद करून टाकता.
तुझं काय नाव आहे? रोहन. कोण्या वर्गात आहेस तू? 6वी. 6व्या वर्गात. तुला काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? पोलीस सोडून शिक्षक. शिक्षक. धन्यवाद गड्या, चांगलं. मी म्हटलं बा हाही पोलीसच होते काय आता. रोहण्या, किती भाऊ आहात तुम्ही? दोघं. बहिणी? नो, दोघच. शेती किती आहे? 1 एकर. 1 एकर. आणि वडील काय करतात? शेती. शेती म्हणजे दुसरा काही उद्योग नाही? आई शेतीच. आता लग्नाचं कसं करावं? एकच एकर शेती आहे म्हणतो. भाऊ दोघं आहेत. तसेच तर 35च्या पुढे चालले. मेळ नाही येऊन राहिलं. काही जणांच्या मोबाईलचे डिस्प्ले हिरोईनीचे मुके घेऊ खराब झाले. ते दरवर्षीच वाट पाहून राहिलं. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. भगवा कोणाचा रोहन? हिंदू. हिंदूचा. पुस्तक घे, माईक ठेवून बसून जा. बेटा तुम्ही मुली बोलल्या तरी चालते बरं. तुम्हाला माहित आहे एक बाई नाही हो असं कसं करशील, बोला लागेल ना तुम्हाला. बरं एका प्रश्नाचं उत्तर ये थोडा बाजू में रखते आपण दूसरा सवाल पूछते तुमसे. एक महिला चंद्रावर आहे सध्या. बेटा चंद्रावर गेल्या 6-7 महिन्यापासून. ती 8 दिवसासाठी गेली होती, पण यान बिघडलं आणि तिला 8 महिने थांबावं लागलं. त्यातले 6-7 महिने निघून गेले. अजूनही चंद्रावर आहे. त्या बाईचं नाव काय? काय आहे? बरोबर काय आहे? ये ना इकडे. बरोबर आहे. तू इकडे ये बेटा. ये ना तू ये. तिला माहित आहे. असं होते बेटा. तू हिम्मत केली नाही. तू इकडे ये म्हटल्यावर आता ते तू ये ना. घाबरू नको ना. मला माहित आहे तू तोंडातल्या तोंडात शब्द बोलून राहील ती, पण मेरे को भरोसा आहे तेरे पे. तू जानते गलत होगा. चुकीन माणूस. बरोबर आहे. चुकू आपण. चुकू म्हणून घाबरणे आणि करायचंच नाही हे तो गलत बात आहे. माईक घ्या जवळ. तुझं काय नाव? साक्षी. साक्षी. थोडा मोठ्यानं बोल. साक्षी. काय नाव? साक्षी. माईक जवळ घे. साक्षी. बेटा शिवाजी महाराज आपल्यासाठी नंतर आहेत. पहिले जिजाऊ आहे. जिजाऊ नसती तर शिवराय नसते. आम्ही जिजाऊ बघतो तुझ्यात, आम्ही सावित्री बघतो तुझ्यात. आमच्यासाठी अहिल्याबाई होळकर आहेस तू. आमच्यासाठी भीमाई, रमाई, सावित्री, फातिमा तूच आहेस. साक्षी कोण्या वर्गात आहेस? 5व्या वर्गात. मला सांग काय नाव त्या बाईचं? नाही कल्पनाच्या अवलं बरोबर आहे. तू बोलून राहील ती बरोबर. सुनीता. कोण? सुनीता विल्यम्स. तू तोंडातून शब्द काढला. तू म्हणजे सुरू होतं तुझे कन्फ्युजन. मला एक आयडिया होती. मी म्हटलं या पोरीला माहीत असणार. कोणत्या वर्गात आहेस तू? 5व्या वर्गात. घाबरायचं नाही, बोलायचं बिंदास. माणूस चुकल्याशिवाय बरोबर कसं येईन? टाळ्या वाजवा तिच्यासाठी. साक्षी तुला काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? शिक्षक. शिक्षक. चांगला. एकानं सांगितलं की त्याच्या मागचं तेच सांगते. घ्या माईक ठेवून द्या बसून जा. बेटा आपल्या प्रश्नावर येऊ पुढच्या. हा हिरवा कलर कोणाचा रे? एकदा बोलल्यानं डबल बोलायचं नाही. ये मुस्लिमवाला ये लवकर. हिरवा कोणाचा? ये ना इकडे ये. या लवकर येत ना. फक्त वेळ नका करू. याच्यातही तुझं काय नाव? हे पा झाकण केवढं काय. तुझं काय नाव? कैवल्य. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा. मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्य कोण्या वर्गात आहे? सिनियर केजी. सिनियर केजी.
सिनियर KG. बरं कैवल्य हिरवा कोणाचा आहे रे? अबे हिरवा कलर कोणाचा आहे? कोणाचा आहे? बरं कैवल्य तू आला कायच्यासाठी इथं? तू कायच्यासाठी आला रे इथं? अबे तू आया काय के वाजते? मनाच्यासाठी. हा मनाच्यासाठी. मनाच्यासाठी मग म्हणणं. अबे हिरवा कलर कोण्या धर्माचा आहे? मुस्लिम. कोण्या धर्माचा आहे? मुस्लिम. मुस्लिम. तू कोण्या वर्गात आहेस? सिनियर KG. सिनियर KG. त्याला पुस्तक द्या, माईक ठेवून द्या, बसून जा बेटा. एखादा पोरीनं देणार आहे उत्तर. हा निळा कलर कोणाचा आहे? ये बुद्धवाला ये 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 या लवकर या. ते मग लावतो गुंड्या, त्याला सजून दे राहिला कारभार. काय नाव आहे तुझं? शिवराज. शिवराज. मग काय वांधाय बाबा शिवराज? तू आई आदिराज, हा युवराज ना शिवराज. अरे तुमचाच राज आहे आता. कोण्या वर्गात आहेस तू शिवराज? दुसरी. दुसरी शाळा? प्राथमिक. प्राथमिक मराठी शाळा. खोल्या 4, गुरुजी 2, शिकवीन 2. जिल्हा परिषदची हाल एवढे करून टाकले तुम्ही राजो. खिचड्या खाऊ खाऊ पोट्टे सुन पाडून टाकले. ते पोट्ट पिकअपच नाही घेऊन राहिलं. उठल्याबरोबर खिचडीच दिसते त्याच्या डोळ्यानं. अबे काय राजे. शिवराज निळा कोणाचा? बुद्ध. बुद्धाचा. पुस्तक घे, माईक ठेवून बसून जाय बेटा. आता सगळेजण उत्तर द्या. हळू उतरतो बेटा. काय आता सगळेजण आवाज द्या. भगवा कोणाचा? मोठ्यानं बोला. भगवा कोणाचा? हिरवा कोणाचा? निळा कोणाचा? यांनी विकत घेतले का हे कलर? भगवा हिंदूनं, हिरवा मुसलमानाईनं, निळा बुद्धईनं यांनी विकत घेतले काय? जसं ग्रामपंचायतचं घरी टॅक्स येते, घर टॅक्स, पाणी टॅक्स, असं कोण्या हिंदूच्या घरी भगव्याचं टॅक्स गेलं काय? बुद्धाच्या घरी निळ्याचं, मुसलमानाच्या घरी हिरव्याचं. मग हे 4थ्या वर्गातलं लेकरू, 5व्या वर्गातलं लेकरू, ज्याला हे अक्कल आली नाही मोठं झाल्यावर व्हायचं काय आहे, एवढा कट्टरतावाद त्याच्या डोक्यात गेला कसा? तुम्ही विचार केला का? हा मनोरंजनाचा विषय नाही बरं. हा विषय मनोरंजनाचा नाही. हा कुठून गेलं ते वातावरणच ते पाहून राहिलं ना हो त्याच्या डोक्यात, नजरेसमोर. ते त्याला नाही हरिपाठ. त्यानं जर हरिपाठ वाचला असता, विष्णुमय जग बाबा, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. तुम्हाला माहित आहे? पुस्तक इथं वाचू नको, वापस घेऊन घेईन. शाळेत पूर्वी एक गीत शिकवल्या जायचं. ते गीत आता मला माहित नाही तुमच्या गावात शिकवल्या जाते की नाही शाळेत, पण बहुतांश शाळेतला तो धर्म आज पुसल्या गेला. तो धर्म कोणता होता माहित आहे? खरा तो एकची धर्म. तुम्हाला शिकवल्या जाते काय? मग बोला मोठ्यानं, खरा तो प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे, जगाला प्रेमर पावे. प्रभूची लेकरे सारी, दयाना सर्व ही प्यारी. प्रभूची लेकरे सारी, दयाना सर्व ही प्यारी. कुणाला तुच्छ लेखावे, जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे, जगाला प्रेमर पावे. म्हणून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. आणि आयुष्यात आपल्यापासून इतरांना फायदा झाला पाहिजे. जगताना स्वतःसाठी तर कोणी जगते. बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्यान बाली, 10 बाय 10ची खोली.
तुम्हाला माहित आहे जगणं इतरांसाठी असावं. ते कुत्र्यासारखं जगणं तर कुणी जगते, त्याला थोडी अर्थ आहे काही. जगून सगळेच राहिले. बाबू, शिवाजी महाराजच्या जयंतीची तारीख किती आहे? 14 एप्रिल कोणाची जयंती आहे? आणि 11 एप्रिल कोणाची जयंती आहे? 11 एप्रिल. बरं, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी. ये तिन्ही जयंत्या ज्याला येतात तू ये. बरं, तिन्ही जयंत्या ज्याला येतात तू ये. अबे 14 एप्रिल कोणाची? हात वर नको करू ना, परीक्षा सुरू आहे का हे? तोंडानं बोलणं. अबे 19 फेब्रुवारी कोणाची जयंती आहे? 14 एप्रिल. 2 ऑक्टोबर. ये ना मग इकडे. अबे घे ना पुस्तक. तुले भेटलं काय पुस्तक? योजना चालती आहे पंचायत समितीत, ते सगळ्या योजना एकटाच खाशीन काय? दुसऱ्याला भेटू देत नाहीस का गोरगरीबाले? अबे दुसरा ये ना. अबे घे ना पुस्तक. खिचडीचं प्रमाण जास्त आहे. ये इकडे ये. आला गडी. येळकट येळकट. जय मल्हार. काय नाव? थांबा, शांततेनं. रुद्र. रुद्र. रुद्राचा अवतार. आवड तुला बेलाची. आवड बिलाच्या पानाचे ए भोळ्या शंकरा. ए भोळ्या शंकरा. रुद्र कोण्या वर्गात आहे? दुसरी. दुसऱ्या वर्गात. लेकरं मोठी हुशार आहेत, फक्त थोडा टाइम लावून राहिले पण बोलतात. घाबरतात होती एकदम बोलायले. त्याच्या मधून कसं बोलाव? रुद्रा, तू कोण्या वर्गात आहे? दुसऱ्या वर्गात. बरं, शिवाजी महाराजची जयंती किती आहे? 19 फेब्रुवारी. 14 एप्रिल. 14 एप्रिल. डॉक्टर आबासाहेब. आबासाहेब. बरं, हरकत नाही. बाबासाहेब. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी. घे पुस्तक घे. बरं, माईक जवळ घे. थांब ना. शिवाजी महाराजच्या घरी भाजी मागायला गेला होता का तू? ओके. शिवाजी महाराजच्या घरी भाजी मागायला गेला होता काय? बाबासाहेब आंबेडकरांची स्टॉपवर भेट झाली होती काय? नाही. महात्मा गांधीच्या शेताजवळ शेत होतं काय? नाही. तरी तुला त्याच्या जयंत्या माहीत आहेत बरोबर? त्यांना तू पाहिलं काय? नाही. तरी तुला त्यांची जयंती तुला 50 रुपयाचं पुस्तक देतो मी. तू या पप्पाची जन्मतारीख सांग. जन्मतारीख माहित आहे काय? जिसने तुझे बनाया सुंदर सजा के सुंदर तुझे सजाया है, तू उसके भुला उपकार. पप्पा का भजन करने को फुर्सत ना मिले तुझे यार. पप्पा का भजन करने को फुर्सत ना मिले तुझे यार. बरं, टेन्शन नको घेऊ तू. अय बाबू, तुले तर वडिलाची माहित नाही, मलाही मा बापाची माहित नाही. कारण आपला बाप कोणासाठी जगते? आपल्यासाठी. हे कोणासाठी गेले? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आपल्या जगण्याचा इतरांना फायदा व्हावा. सगळ्यात पहिली कर्जमाफी करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. वया फेकल्या होत्या नदीत, टाळ्या वाजवा तुकाराम महाराजसाठी. त्यांचे वंशज मोरे महाराजांना आत्महत्या करावी लागली. आता व्यवस्था इथली फार. काम करणाऱ्याच्या मागं पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण. निराश होता कामा नये. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना. रुद्रा, माईक ठेवून बसून जाय. मी धन्यवाद देतो तुम्हाला. मी ज्यांच्यामुळे बोलतो, आता लोक सुरू झाले येणं घराच्या बाहेर. त्याच्या कानावर आवाज चालला, सत्यानाश झाला वाटते गड्या सुरू. कारण आपलं कीर्तन आहे वारं वायतून ठोकाचं पाणी. काही म्हाताऱ्या माणसाचं मन दुखेल, यानं अभंगही नाही घेतला. माफ करा आजोबा, अभंग गेला आणि दबंग आला. एवढं विचित्र काम व्हायला. हे पोट्टे पाट्टे तर बसायलाच तयार नाहीत काहीच्यात. पण आज भाऊ या मंचकावर मला संधी मिळाली. मी भाग्य समजतो स्वतःचं. मला 15 वर्ष झाले मी कीर्तन करून राहिलो. मी शोधलं नव्हतं जीवनात. तुम्हा लोकांचं प्रेम आहे, तुमची मेहरबानी आहे. मी ज्यांच्यामुळे बोलतो ते संदीप पाल महाराज. त्यांना पकडा कोणीतरी, ते पळतील लेकरं.
मी ज्यांच्यामुळे बोलतो ते गुरुवर्य संदीपपाल महाराज, ज्यांनी मला बोलणं शिकवलं, ज्यांच्यामुळे माझ्यासारखे 40 खंजिरी वादक निर्माण झाले ते सत्यपाल महाराज. आणि हा विचार कुणाचा आहे? हा विचार आहे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज. या तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता जी आहे, 50 रुपयाचा ग्रंथ आहे माझ्याकडे, कीर्तन संपल्यानंतर घेऊन जातात. महाराज म्हणतात गीता बोधली अर्जुनाला, गीता बोधली ग्रामगीता ही सर्व गावाला. गीता कोणी कोणाला सांगितली होती रे? गीता कोणी कोणाला सांगितली होती बेटा? हा म्हणजे अर्जुनासाठी कोण सांगितली होती? अबे सांगणारा कोण होता? आणि भगवंत म्हणजे कोण? अबे ठीक आहे, भगवंत म्हणजे देव. होतो कोण समोरचा? देव कोण होता? गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. हे गाणं मामानं शिकवलं रोज येथे, घडतात रोज येथे, तो कृष्ण आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. घडतात रोज येथे, घडतात रोज येथे, तो कृष्ण आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. अबलेस लुटणारे किती कंस पाहिले मी, अबलेस लुटणारे किती कंस पाहिले मी. सीतेस शोधणारा, सीतेस शोधणारा हनुमंत आज नाही. घडतात रोज योधे, घडतात रोज योधे, तो कृष्ण आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला बदलापूरमध्ये शाळेत. बरोबर आहे ना? अरे हो की नाही? तुम्ही बोलत जा बरं. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला बदला. माफ करा, आपने मुंह को फिल्टर नहीं है, थोड़ा स्पष्ट बोलायची सवय आहे मला. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला बदलापूरमध्ये, अत्याचार झाला. 3 वर्षाच्या. उम्र ही क्या होती? लहान मुलगी. विश्वास ठेवावा कुणावर? सांगा ना, भरोसा ठेवायचा कुणावर? तुम्ही रावणाले जाळता? रावणाले? एखाद्या मुलीनं बोला बरं बेटा, मुलीनं बोला. 7वा 8वा वर्गातल्या रावणाला का जाळतात? काय केलं होतं रावणानं? कशासाठी जाळतात रावणाला? एखाद्या मुलीनं बोला बरं, का जाळतात बेटा रावणाला? अरे का जाळतात रावणाला? तिच्या आईनं तिला सांगान पाठवा समोर. का जाळतात?